नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सार्वजनिक मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनिक मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय आणि या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या लोकांची गप्पा मारतोय. आज आपल्याकडे मिळून सार्वजनिकची जुनी जाणती मैत्रीण स्वाती घोटीकर आली. नमस्कार. स्वाती. नमस्कार. खूप छान वाटलेलं आपल्याला आता बरेच दिवसांनी गप्पा मारायला. अगदी अगदी. मला सांग की तुझ्या आयुष्यात स्त्री चळवळ पहिल्यांदा कधी आहे? तसं चळवळ म्हटलं तर चळवळ शब्द माहीत नव्हता किंवा न्याय अन्याय शब्द कळत नसतात आपल्या लहानपणी. पण ते तेव्हा कुठेतरी एक बीज रोवलं जात होतं. पण चळवळ आहे, ह्याला चळवळ म्हणायचं, याला न्याय अन्याय म्हणायचं, हे मला तरुणपणी अगदी मी जेव्हा पुण्यात शिकायला आले माझ्या ग्रॅज्युएशन नंतर, तेव्हा ते मला जास्त तीव्रतेनं माझं गाव पोफळी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. म्हणजे जिथे हायड्रो पॉवर स्टेशन आहे. माझे वडील MSEB मध्ये होते. माझं माहेरचं आडनाव तळवलकर. तर तिथे माझे वडील, माझा धाकटा भाऊ आहे, असं आम्ही चौघे राहायचो. पण दर मे महिन्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत सुट्टी लागली की लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गावाला पळायचं. म्हणजे माझ्या आजोबांच्या गावी. माझ्या आजोबांचं गाव म्हणजे रेठरे हरणाक्ष, पठ्ठे बापूरावांचं. तर त्यामुळे मी अशी तिन्ही ठिकाणी राहिले. म्हणजे मला गावाचं पण लहेजा एक माहिती आहे. त्यातनंही देशावरचं गाव रेठरे हरणाक्ष हे तालुका वाळवा, जिल्हा सांगली. म्हणजे ते गाव नंतर मी राहत होते ते कोकणातलं. ते अगदी कोकण सुरू होतं तिथून. म्हणजे तुम्ही कुंभारली घाट उतरला की पहिल्यांदा तुम्हाला पोफळी लागतं. म्हणजे कोयना धरणाचं पाणी जे खाली येतं त्याच्यावर जे पॉवर स्टेशन चालतं तिथे आम्ही राहिलो. कॉलनीचं लाईफ जगले मी. आणि आई वडिलांचं शिक्षण दोघांचंही सातारला झालं. त्यामुळे ते तसेच. माझी आई तेव्हाची 10वी झाली. म्हणजे आई तिच्या त्या वेळेनुसार, आज आई माझी 83 वर्षाची आहे, तर त्या काळाच्या ती 10वी म्हणजे ती चांगलं शिकली आणि ती नोकरी करू शकली असती. पण पुढे जसं म्हणतो तसं काळाच्या ह्याच्यानुसार ती नाही करू शकली. त्यामुळे टिपिकल एक कॉलनीतलं लाईफ जगले मी. पण बाबांचं सहजीवन कसं होतं साधारण, म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीने? तसे वडील माझे काही बाबतीत असे पारंपरिक, म्हणजे स्त्रियांच्या ह्याच्याला काय म्हणतात त्याला, की फार म्हणजे जे पुरुष प्रधान ते तसं होतं. परंतु समहाऊ त्यांनी ते माझ्यापर्यंत नाही आणलं. मला त्याचं खूप, म्हणजे त्या स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं तर त्यांनी काय विचार करायला माहिती नाही आहे. म्हणजे माझ्या आईने काही सोचलं, पण मला म्हणजे मी NCC कॉलेजमध्ये करत होते. तर माझं NCCतलं करिअर चांगलं असल्यामुळे कॉलेजने मला एक्सटेन्शन दिलं 2 वर्षाचं. म्हणजे मी 11वी ते फायनल इयरपर्यंत 5 वर्ष NCC केलं. तर शेवटपर्यंत टिकणारी पोफळीतली एकच मुलगी होते. तर वडील मला असं नाही म्हणाले, अगं तुला पहाटे 4ला उठून जायला लागतं, 5च्या अंधारात जायला लागतं, नाही जायचं वगैरे, असं काहीच म्हणाले नाही. आणि मला जसं मी नंतर आत्ता आमचं गेट टुगेदर झालं पोफळीला अलीकडे, काही माझ्या वडिलांच्या वेळचे काका काकू कोणी आमचे मित्र परिवार भेटले, तर त्यांच्या मनात माझी NCCतली प्रतिभा खूप आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि मला खूप छान वाटलं त्यामुळे की माझा भाऊ माझ्यापेक्षा 3.5 वर्षांनी लहान, साधारण माझ्या पाठीमागे. तो लहान असल्यामुळे लहानपणी असं काही हे नाही व्हायचं. पण माझ्याकडे ना माझी आत्या मोठी एक बहिरी होती, म्हणून ती मुखी होती. हुशार होती खूप, पण बहिरीमुखी असल्यामुळे तिचं शिक्षण खूप होऊ शकलं नाही. पण तिचं समोर लग्न झालं. आता हे माझ्या जन्माच्या आधी झाल्यामुळे मला काय त्याचं फार माहीत नाही. पण नवरा नाही तिला चांगला मिळाला, ती परत आली घरी. तर मग ती रेठऱ्याला 6 महिने, आमच्याकडे 6 महिने असे असायची. माझी आत्तेभावंड, माझा मोठा आत्तेभाऊ, म्हणजे तिला 3 मुलं आहेत. आत्या गेली माझी ती काही वर्षांपूर्वी. पण तिला हो किंवा ती घर सोडून आली असं म्हणूया, त्रास व्हायला लागल्यानंतर. कारण ती डेअरिंगबाज होती. म्हणजे तिला बाकी तिची हुशारी खूप होती. म्हणजे ती पत्त्याच्या डावात हरवायची सगळ्यांना. तिला समोरच्यानी केलेली चालूगिरी कळायची. ती उत्तम पोहायची, खूप सायकलिंग करायची. आणि तिच्या काही माहिती नाही, पण तिला एकादशी, आज गुरुवार, आज उपवास, हे सगळं कळायचं तिला. म्हणजे हुशारी असून या व्यंगामुळे तिचं ती मागे राहिली.
तर तिचं मग काय झालं, कुटुंब तिचं रेठऱ्याला आलं माझ्या आजोबांच्या गावी. पण मग शिक्षणाच्यासाठी म्हणून आणि आणि मग सगळीच रेठऱ्याला माझ्या धाकट्या काकांवर जबाबदारी नको म्हणून मग ते आमच्याकडे माझी भावंडं काही वर्ष शिकायला होती. माझा मोठा आत्तेभाऊ समथिंग 7वी ते 10वी त्याच्या, आणि नंतर जे त्याची भावंड आहेत सख्खी, जी माझी आत्तेभावंड आहेत ती म्हणजे माझी आत्तेबहीण 4थीत, मी 3रीत, माझा आत्तेभाऊ 2रीत आणि माझा सख्खा भाऊ 1लीत, असं आम्ही पाठीवाटचं होतं. हो, त्यामुळे आमच्यात देवाणघेवाण खूप असणं, बंधुभावानं राहणं, एकोप्यानं राहणं आणि समजूतदारपणा म्हणजे त्या परिस्थितीतनंच जो येतो ना तो बाय डिफॉल्टच आला. म्हणजे की आमच्या काकांनी काय घेतलं, काका माझे धनकवडीला असतात आत्ता, तर ते खूप उत्साही हौशी असे माझ्या सगळ्या काकांमध्ये. तर त्यांनी काही आणलं दिवाळीला फ्रॉक वगैरे, तर मी म्हणायचे इंदुताईला घेतलं का, तर मला पण द्या. तिला रिबीन आणली असेल तर मला रिबीन द्या. म्हणजे आता हे काय असं आईनं काय पट्टी मारून शिकवलं नव्हतं. आणि माझी आई अशी सहनशील, सोशिक अशा स्वभावाची. आणि असं ते त्या काळच्या मनानं असं पारंपरिक सगळे हे असल्यामुळे तिनं मुख्यतः हे कुटुंबच असं मोठं असल्यामुळं त्यांना वाढवणं, त्यांची काळजी घेणं हेच काम मुख्यतः केलं. पण तिच्यातलं सहनता आणि सोशिकता ती माझ्यावर ही झाल्यामुळे ना मला खूप वर्ष कळलं नाही की आपण आवाज कसा उठवायचा आणि आपल्याला अन्याय होतो हे कळणं आणि त्याच्या विरुद्ध स्वतः उभं राहणं स्वतःसाठी, हे मला खूप उशिरा लक्षात आलं. पण नशिबाने माझ्या वडिलांना वाचायची खूप आवड होती, तर ते खूप काय काय वेगवेगळी पुस्तकं, त्यांना स्वतःला रहस्यमय वगैरे पण आवडायचं. त्यामुळे पोफळीची MSABची लायब्ररी मी पूर्ण वाचली होती. माझ्या नशिबाने मला एक मराठीचे चांगले शिक्षक हायस्कूलमध्ये लाभले होते. म्हणजे शाळेतही चालू होते 1ली ते 4थी, पण हायस्कूलमध्ये सुद्धा की ते स्वतःची सुट्टीचा वार असून रविवार ते 2 तास मराठी वाङ्मय मंडळाला द्यायचे. आणि मग असं म्हणायचं की चौकटी बाहेर जाऊन म्हणतो तसं की तुला वाचायची आवड आहे ना, मी 2 पुस्तकं नियमात असली तर मी तुला 3 देतो, पण वाचतो की मग. आणि मग आमचं जे काही वाङ्मय मंडळ होतं त्याला जे आम्ही जायचो त्यांना मग ते म्हणायचे की तू वाचलंस ना, तुला जे वाटतंय ते लिही, 5 ओळी लिही, बोल, लिहून आणायचं, तू आठवडाभरात जे वाचलं ते लिहून. त्यामुळे एक लिहायची, त्याच्यावर विचार करायचा. त्यामुळे कोणकर सर जे होते त्यांचं म्हणजे मला खूप महत्त्वाचं वाटतं की आपल्या त्या वाढीच्या वयात असे शिक्षक मिळणं, वडिलांकडून वाचनाच्या आवडीमुळं हे वाचन हे होणं. म्हणजे MSABची जी लायब्ररी होती ती संपूर्ण माझी वाचून झाली होती. लग्न कसं केलं? लग्न माझं ठरवून झालं, परंतु आमच्या लग्नात मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मी असे काही लहान नव्हते, 25 वर्षाची होते मी. पण तेव्हा मला असं वाटतं तरीसुद्धा मी एका समाजाच्या रेट्यानेच लग्न केलं. म्हणजे मी असं मला करायचं असं काही नव्हतं. पण खरं तर मग मी असं ढकलत होते थोडीशी, म्हणजे MA होऊ देत, मला नोकरी लागू देत असं. मी ग्रॅज्युएशन म्हणजे पोफळीत माझं शालेय शिक्षण झालं, अपडाऊन करून मी चिपळूणला कॉलेज केलं. मग मी तिथे BA झाले आणि मग मी MA करता करता पुण्यात आले. ते माझ्या मी काकूंकडे राहिले धाकट्या. तर तिथे आल्यानंतर एक नोकरी केली, एक छोटी मोठी, आणि मग नंतर एक नोकरी लागल्यानंतर काकूच्या आणि माझ्या आमच्या सल्लामसलतीनं एकोप्यानं म्हणजे असा निर्णय घेतला की मी वर्किंग विमेन्स हॉस्टेलला राहायचं. आणि जे मलाही चांगलं वाटलं, म्हणजे असं नाही वाटलं की अरे काकू आपल्याला असं का सांगते, असं काही नाही. काकूच स्वतः जाऊन हॉस्टेल बघून आली, चांगलं आहे ना, कसं आहे, सुरक्षितता, अन्न खाणं सगळं, आणि तिच्या घराच्या जवळ होतं. म्हणजे कधी वाटलं तर मी जाऊ शकायचे, ती ऑफिसून जाता येता मला भेटायला येऊ शकायची अशी. आणि माझी काकू म्हणजे माधुरी तळवलकर जी लेखिका आहे, आणि तिच्याकडून मला तसा स्त्रीवाद जास्त समजला, कळत गेला. आणि मग त्या काळात पुण्यात आल्यानंतर माझ्याकडे गौरी देशपांडे हाताला लागली. आणि मग मला असं अंडरलाईन झालं, अरे आपल्याला वाटतंय ना ते फार काही चुकीचं नाही आहे, इट इज ओके, असं विचार करणारी माणसं आहेत जगात. आणि आपल्याला वाटतं ते अरे रे बापरे, शिव 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 असं काही नाही आहे. आणि मग त्याला स्वातंत्र्य मिळणं, स्त्री पुरुष संबंध, आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू क्लॅरिटी येणं, आणि त्याच्यातली एक मोकळेपणा जो असतो ना, त्या पुस्तकांनी मला तो खूप भावत गेला. आणि काकू पण माझी तशी चळवळवादी. आणि लग्न झालं तेव्हा नवऱ्याचा स्वभाव किंवा त्याला विचार कशी होते? म्हणजे ते एक गोष्ट सांगायची राहिली की माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला नेमकं काय हवं हे कळत नव्हतं, पण मला काय नको आहे
हे कळत होतं मला. त्यामुळे मी थोडंसं काय हवयच्या जवळ जात होते इनडायरेक्टली. म्हणजे मला हे माहिती होतं की मी 16 ओळ्याचा स्वयंपाक, 16 ओळ असलेल्या घरात किंवा जिथे देव ह्याचं काय म्हणतात त्या देवी बसणं, गणपती बसणं हे मी करू शकत नाही. हां, मग ते चांगलं वाईट बरोबर हे काही नाही. ती मला करायचं नाही, माझी क्षमता पण नाही, ती माझी मर्यादा आहे समजा असं असेल तर. ते मग मी अशी कित्येक स्थळं नाकारली. म्हणजे लोकांनी मला खूप नावं ठेवली की तू असं कसं काय, इतका मुलगा, म्हणजे तो मुलगा मला नाही म्हणेल. म्हणजे एक साधारण बघितलं जाताना दिसणं कसं, जोडी कशी दिसतीये, शिक्षण वगैरे सगळं, तू काय नाही म्हणतेस त्याला. मी म्हणलं हो, पण त्याच्या घरी 16 ओळ आहे, मला नाही करायचं आहे मला ते. त्यामुळे ही एवढी क्लॅरिटी होती मला. आणि जिथे थोडं सुधारणावादी घर आहे, जिथे मला नोकरी करू देतील, पुढे शिकायचं म्हणलं तर शिकू देतील, मला काहीतरी से असला तर तो ऐकून घेतला जाईल, असं मला घर हवं, असा इथपर्यंत मी विचार करू शकले होते. आणि आणि मी माझ्या नवऱ्याला जेव्हा त्यांच्याच घरी आम्ही भेटलो पहिल्यांदा, तेव्हा मी त्याला खूप प्रश्न विचारले. म्हणजे त्याच्यावर माझी अशी थोडीशी खिल्ली पण उडवली गेली, अशी म्हणजे गमतीत किंवा असं. पण मी पुढे सुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. मला वाटलं की हे महत्त्वाचं आहे. मी जर एका अनोळखी माणसाला भेटते तर मला माझ्या काही काकूनं पण सांगितलं की हे विचार ते विचार. काही मी माझ्या मनानं विचारलं की बाबा तुला चष्मा आहे का. म्हणजे माझ्या मनात असं येऊन गेलं की ह्याचे डोळे जर खूप खराब असतील तर आपल्या होणाऱ्या मुलांची दृष्टी अधू होऊ शकते. म्हणजे ते डोळे असं दृष्टीने पण विचार केला. किंवा व्यसनं काही आहेत का घरात, हे घर तुझ्या नावावर तुझं आहे का वडिलांचं आहे, आईवडिलांचं, असं मी इथपर्यंत विचारलं होतं. हो, त्यांनी ओपनली उत्तरं दिली होती अगदी. काही तो पारदर्शीपणा होता. माझा नवरा खूप सौमित्र, तो बोलका आहे खूप. त्यामुळे तोच मेकॅनिकल इंजिनियर आहे. नाही, त्याचा व्यवसाय आहे स्वतःचा. आणि तेव्हा आपल्याला असं रोमॅन्टिकली वाटत असतं की म्हणजे मला वाटायचं नाही आपण फार वास्तववादी आहोत, पण तरी काही रोमॅन्टिझम असतो. आणि तो मला असं वाटतं वयानुसार इट इज ओके. 25शीतला जो आहे कारण तेव्हा जे काही हार्मोन्स असतात आपले, जे माझा मेंदूची वाढ असते, कंडिशनिंग असतं आणि काय. तर मी असं लग्न करताना विचार केला की ओके, व्यवसाय असला तर असू देत. म्हणजे ती एक नोकरी नव्हती ना की 7 तारखेला पगाराचा पैसे नव्हती. मी BA झालेले होते, MA करत होते. म्हणजे मला असं अगदी असं हे नव्हतं की मी BE आहे, मला नक्की नोकरी लागणार. तर ते आमचं बोलणं क्लॅरिटीने झालं होतं. तर मी नवऱ्याला म्हणलं होतं, बाबा मला नोकरी लागेलच लगेच असं नाही, मी प्रयत्न करीन नक्की, मला आवडेल नक्की नोकरी करा, परंतु तुझ्या घरी जर असं असेल की नोकरी करणारीच मुलगी हवी आणि त्याच्यावरून जर पुढे वाद होणार असतील आणि मला त्रास होणार असेल तर आपण हे आपलं इथेच थांबू बोलणं. असं आमचं. तर तो म्हणाल की नाही, प्रत्येक स्त्रीने नोकरी केलीच पाहिजे असं काही नाही आहे. माझा व्यवसाय, आणि मी पण अगदी उदात्तपणे विचार केला, व्यवसाय करणाऱ्या एका माणसाला माझा आधार होऊ शकतो आणि एका माणसाला मी समजून घेऊ शकते की ज्याच्या आयुष्यात चढउतार असतील, असा मी विचार केला. तेव्हा तसेच चढउतार आले व्यवसायामुळे वगैरे. आणि काही ठिकाणं बदलली. म्हणजे मी लग्न झाल्या MA करत होते, ते करताना नोकरी होती. मग लग्न ठरल्यानंतर ती सोडली आणि मी मुंबईत शिफ्ट झाले. कारण ही घोटीकर फॅमिली सगळी मुंबईची आहे, मुलुंडला राहायचं आहे. मी लग्न झाल्यानंतर मी 6 वर्ष मुलुंडमध्ये राहिले. माझी पहिली मुलगी झाली आणि दुसरी मुलगी छोटं बाळ असताना आम्ही सौमित्रच्या व्यावसायिक ॲडव्हेंचर करता औरंगाबादला गेलो. तिकडे मी जवळजवळ 1.5-2 वर्ष राहिले. आणि मग नंतर असं औरंगाबादला जाताना असं ठरवलं होतं की आपल्याला जमलं तर तिथे करायचं, नाहीतर मुंबई पुण्यात परत यायचं. कारण मी लग्न माझं झालं तेव्हा मला सासूबाईंचे आईवडील आणि सासऱ्यांचे आईवडील असे होते, आजी सासू सासरे दोन्हीकडचेही. त्यामुळे पुढे जेव्हा ते आजी सासू सासरे सुद्धा स्वतंत्र राहायचे, म्हणजे सासूबाईंकडच्याचा प्रश्न नव्हता, कारण त्यांची भावंडं बघणार, असं जे की आपल्याकडे रीतीप्रमाणे असतं, पद्धतीप्रमाणे सामाजिक जो काही ढाचा आहे तसं. पण सासऱ्यांचे आईवडील म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याकडे येणार, ती जबाबदारी पुढे येणार, काही बघायला येणार. पण माझ्या आजी सासूबाई अत्यंत खमक्याने होत्या, उद्योगशील होत्या अतिशय. त्यांचं नाव इंदुमती घोटीकर. तर त्यांनी सांगितलं होतं की त्यांना मी आजी वगैरे असं काही नाही म्हणायचे. त्यांनी घरात सगळ्यांना नातवंड इंदुमती म्हणायचे आणि मी फक्त सून असल्यामुळे अहो इंदुमती म्हणायचे, पण नावानंच हाक मारायचे. आणि आजी सासऱ्यांना अहो. आजी सासरे माझे त्या काळाच्या मनात तेव्हा खूप शिकलेले. तर त्यांनी टेलिफोनमध्ये बरीच वर्ष नोकरी केली, पण ते मोतीलाल नेहरूंचे 1-1.5 वर्ष PA होते. त्यामुळं त्यांचं इंग्लिश अतिशय चांगलं होतं, त्यामुळे त्यांनी ब्रिटिशकालीन याच्यात नोकरी केलेली अशी.
आणि अहो त्या मनाने शांत स्वभावाचे. हं. म्हणजे आपण बरं आपलं काम बरं कोणाला मदत झाली तर नोकरी लावून देणं तेव्हा असं त्याने पण इंदुमती अत्यंत म्हणजे Active. व्यवहार चतुर ॲक्टिव्ह आणि उद्योग करणाऱ्या दांडग्या महत्त्वाकांक्षी म्हणजे त्या काळात ज्या काळात स्त्रियाच नाटकात पुरुषांचं पार्ट करायच्या त्या काळात त्यांनी ललना विकास नावाची संस्था केली होती आणि त्या स्वतः नाटकात काम करायच्या आणि Mix म्हणजे हां मग स्त्रियांनाच पुरुषांचे रोल देऊन तो म्हणजे दादरमध्ये राहायच्या त्या पण असं त्या काळात जेव्हा रोल करायचे हां तेव्हा त्यांनी ती संस्था निर्माण केली ती रजिस्टर केली असं केलं त्यांनी खूप हे विशेष आहे त्यांचं अगदी आणि मग तेव्हा ती संगीत नाटकं वगैरे असायची त्याच्यात त्यांनी काम केली त्याचे आमच्याकडे फोटो आहेत आणि माझ्या सासू सासऱ्यांचं लव्ह मॅरेज झालं कारण त्या नाटकात काम करताना माझ्या सासू सासऱ्यांची ओळख झाली आणि त्यांचं लव्ह मॅरेज झालं म्हणजे असं ते सौमित्रकडून असं एक थोडी नाटकात काम करणं वगैरे अशी पार्श्वभूमी प्रोग्रेसिव्ह विचारांकडे माझ्या नणंदा आहेत मधुवंती आणि आसावरी माझ्या नवऱ्यापेक्षा तर दोघेही मोठ्या आहेत पण आसावरी रेग्युलर काम करायची नाटकांमध्ये वगैरे सिरियलमध्ये वगैरे नंतर काही नाटकं पण तिची गाजली तर डॉक्टर तुम्हीसुद्धा तिचं हे खूप गाजलेलं नाटक तर ती नाटकात काम करायची की ॲड काही केल्या तिनं आत्तासुद्धा 4 चौघीमध्ये करत होते पण तिचं ऑपरेशन झाल्यामुळे ती आत्ता नाही करत आहे मधुवंती पण स्वतः उत्तम नाटकात काम करायची ती उत्तम लिहिते सुद्धा त्यामुळे मी ते सगळं बघितलं की आणि आमच्या लग्नाच्या वेळेस मधुवंती परदेशी राहायला होती तर मी म्हटलं की ज्या घरातला एखादा माणूस परदेशी राहतात त्यांचं कुटुंब म्हणजे एक सुधारणावादी कुटुंब आहे आपल्याला आपलं म्हणणं मांडता येईल ते पुढं हो म्हणतं की नाही माहीत नाही पण निदान आणि माझ्या सासऱ्यांचं माझं नातं खूप चांगलं होतं माझे सासरे त्या मनानं लवकर गेले पण त्यांना असं बारीक बारीक गोष्टी ते चांगले उत्तम कवी होते आणि ते चैत्रा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये फायनान्स कंट्रोल म्हणून काम करत होते पण त्यांच्या नोकऱ्या अशा नोकऱ्या बदलल्या त्यांना गव्हर्मेंट जॉब नव्हता खाजगी गेले आणि सासूबाई माझ्या म्युन्सिपाल्टीमध्ये टीचर म्हणून त्या लागल्या त्या काळात आणि नंतर शेवटी रिटायर होताना त्या एका शाळेच्या हेडमिस्ट्रेस म्हणून रिटायर झाल्या व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली त्यांनी पण त्यामुळे असं शिक्षणाला महत्त्व देणारं असं काम म्हणजे माझ्या नवऱ्याने सुद्धा त्याच्या शाळेच्या कारकिर्दीत नाटकात उत्तम काम केलेलं आहे ते मुलींमध्ये आलं हो 2 मुली मला हां आणि त्यांच्या वेळेला आता कसं म्हणजे तुझ्या बाबतीत नवऱ्याचं वागणं आणि मुलींच्या बाबतीत नवऱ्याचं वागणं म्हणजे बाप म्हणून कसं आहे नवरा म्हणून कसं आहे हां मी म्हणेन की बाप म्हणून जास्त मार्क देईन मी त्याला नक्कीच पण ते कसं असतं की मला सौमित्रबरोबर संसार करताना असं जाणवलं की जरी हे सुधारणावादी घर असलं तरी सुद्धा त्याच्यावर जे पुरुष म्हणून पारंपरिक हे आहे ओझं तर त्याला काही वर्ष द्यायला पाहिजेत मला की त्याला ते ओझं समजायला त्यातलं जाणायला आणि अदरवाईज स्त्रीवादाची तलवार मी उपसूच शकले असते म्हणजे मला सेव होता हो अशी हो तर परंतु मी विचार केला एकदा की आपल्याला नातं टिकवायचं आहे हे न्यायचं आहे पुढं का नाही न्यायचं आहे काय करायचं आहे आपल्याला 2 मुली आहेत आता तर आपल्याला एक मुलींना सुद्धा एक सर्वसामान्य एक द्यायचं की नाही घर त्यांना की बरं त्यांचा वडील हा बाप म्हणून खूप चांगला पिता आहे सो त्यांचं ते आपण बाप पण आणि मुली त्यांचं नातं आपण काही मग आमच्यातले काही तंटेबखेडे असतील किंवा काही वादविवाद असतील पण कालांतरानं असं झालं की सौमित्रमध्ये पण बदल घडत गेले जरी तो पारंपरिक काही पुरुषी याच्यात होता तरीसुद्धा हळूहळू माझा पेशन्स काही कामी आला काही बोलणं घडत गेलं संवाद घडत गेला हां म्हणजे मग मी एक साधारण धोरण असं ठेवलं की ओके आपल्यात तर भांडण होत असताना आपण ऐकून घेऊया ठीक आहे म्हणजे मी भांडण ऐकून घेतलं म्हणून मी लगेच काही मागे पळ काढला असं नाही आहे ओके आत्ता समोरची व्यक्ती ती कोणी ती चिडलेली आहे ना ती आत्ता रिसिव्हिंग एंडला नाही आहे सो माझ्या बोलण्याचा उपयोगच नाही काय मग मी आत्ता एनर्जी आणि वेळ का घालू मग सगळं थोडं मग मी सगळं शांत झालं काही दिवसांनी ओके हे असं झालं आपलं आणि माझं म्हणणं असं होतं अशा तऱ्हेनं मी सुरुवात आणि आपल्याला काही इगो असतो तर पहिल्यांदा असं माझंही असं व्हायचं एक माणूस म्हणून की चूक झाली तर ती कबूल नाही केली जाईल पण नंतर मला समजलं अरे त्याच्यात काही तथ्य नाही आहे उलट मी कबूल केली आणि स्ट्रॅटेजी म्हणून नाही खरंच मनापासून की मी मान्य केली तर मी पटकन पुढे जाते आणि सुधारणेकडे जाते पटकन मी आणि त्याच्यावर मग काम करताना मला वेळ लागेल ते
पण मला ते कळलं, तुझी ती खुंटरी पिरगळली जाते की अरे इथं मी पुढे आले. नाहीतर काय होतं मग त्याचा इगो माझा इगो आपण तिथेच क्लॅशेस असं. हां, सासूबाईंबरोबर पण नातं चांगलं होतं. आम्ही मोकळेपणाने बोलू शकायचो. पण मला असं वाटतं की म्हणजे आता जरी इंदुमती म्हणजे आजी सासूबाई जरी त्या अशा जरी होता की ललना कला विकासासारखी संस्था केली वगैरे, तरीसुद्धा त्यांच्यावर सुद्धा एक पगडा होता. त्यामुळे थोडंसं त्यांचंही सासू सून वगैरे असं हे नातं होतं. आणि मी थोडीशी आत्ता मागे जाते. मला लहानपणात कसं काही जाणवतं, म्हणजे म्हणलं ना की आपल्याला शब्द माहिती नसतात पण आपल्याला जाणीवेच्या पातळीवर करत असतं. आता रेठऱ्याला आमचं एकत्र कुटुंब, आम्ही मे महिन्यात आणि दिवाळीत जायचो एकत्र. तर दिवाळीत वगैरे तर खूप लोक असायचे घरात, कमीत कमी 25-30 लोक असायचे घरात. तर जसं टिपिकल असतं ना की जेवण स्वयंपाक तयार झाला तर अगदी पुरुषांना वाढणं. पण त्याच्यात माझी आजी खूप ही होती, तर आजी म्हणायची नाही लहान मुलं म्हणजे ती देवासारखी आहेत त्यांना. त्यामुळे मला मग मी मुलगी म्हणून तेव्हा काही हे नाही, आम्हाला लहान मुलं म्हणून आम्हाला भावंडांना एकत्र जेवायला वाढलं जायचं. मग नंतर पुरुषांना, मग पुरुषांच्या 2 पण पंक्ती व्हायच्या. त्या गावांकडे कसं अरे ये जेवण असं असं करत बायकांना खूप वेळ व्हायचा. त्यांना कधी कधी अन्न उरायचं नाही आणि मग त्यांनी पिठलं टाकलं ते आपल्या शेवटच्यात भाकरी टाकल्या तर पुरुष म्हणायचे अरे तुम्ही पिठलं खाताय का. अरे मग मला इतका राग यायचा. तर मला तेव्हा ते कळायचं नाही म्हणजे ह्याला नाही आहे अन्याय, पण मला खूप राग यायचा भयंकर. आणि असं वाटायचं की बायका का जर म्हणजे असं सहज एकदम मला वाटायचं की बायका जर आधी स्वयंपाक करतायत तर त्या का नाही जेवत आधी. मग मी आईला म्हणायचे, माझ्या काकूला आत्याला, तू जेवून घे ना आधी मग तू वाढ. नाहीतरी तुला वाढायचंच आहे आणि करायचंच आहे ना, मग ते तू कर. कारण मला एवढं कळायचं की एवढ्या ह्याच्यात असं हे आई आणि आत्या ते करू शकत नाहीत त्या. आणि माझी आजीपेक्षा माझी आत्या जी होती ती जरा जास्त सोहळी व्हायची होती. म्हणजे ते थोडंसं जातपात वगैरे म्हणतो तसं मला गावाकडे गेलं ते थोडंसं कळायचं. कारण गावांकडे ते ओपनली असतं प्रकरण, म्हणजे सगळेजण हां म्हणजे शहरात आपल्याला अरे असं होतं की आपण नावसुद्धा पूर्ण विचारत नाही कारण नको ते जातबीत कळायला नको, म्हणजे लोकांना असं वाटेल की ते मग हे होतात एकदम मागे जातात. तर पण गावाकडे आम्ही एसटीत उतरलो की आली का बांबळाची नात आली वाटतं असं म्हणायचं. तर मला तेव्हा कळायचं नाही, मी पण ते मोकळेपणा घ्यायचं. बरं घरात सुद्धा आजूबाजूला जी घर होतं त्याच्याकडं हां काय तो महाराचा हा आला होता बाबा, तो माधू आला होता, जे काय असेल ते, किंवा अगदी बलुतेदार पद्धती मी बघितलेली आहे. म्हणजे दिवाळीत आमच्याकडे सगळेजण ते मागायला यायचे धान्य वगैरे असं. हां त्यामुळे मला ते पण एक माहिती होतं, गावाची जी सगळी उतरंड असते ती पण माहिती होती. मग मी आत्ता अलीकडे माझ्या चुलत बहिणीला विचारलं की अगं रेठ्यात अजून आहे का असं, म्हणजे महारवाडा वेगळा मांगवाडा वेगळा. ती म्हणाली हो आहे. आणि मला म्हणजे आता माझा चुलत भाऊ उत्तम शिकला आहे, त्याने घर जुनं पाडून मोठं घर बांधलं, म्हणजे त्याची प्रगती झाली असं सगळं. पण तरीसुद्धा ते गावातलं जे आहे ना ते काही अजून बदललेलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की आता आमच्या गावात कृष्णा वाहते, त्यामुळे कृष्णेचा सुंदर काठ वगैरे, त्यामुळे माझ्या त्या आठवणी खूप रम्य आहेत सगळ्या. एकत्र भावंड, कृष्णेचा काठ वगैरे, ते आम्ही बोरिंगचं पाणी आणणं. मग आम्ही त्यात असं करायचो की म्हणजे असं गंमत वाटेल तुला ऐकताना की आम्हाला बोरिंगचं पाणी आम्ही मुलं पण आणायचो, छोटी बुंडुकली घेऊन वगैरे जे आम्हाला झेपेल ते. आणि आमचे काका वगैरे मोठ्या घागरी घेऊन प्यायचं पाणी आणायचे कारण ते नदीवर आणायला लागायचं, ते घाटबीट चढायला लागायचं. तर ते मग आमच्यातलं आळीपाळीनं आम्ही ते हापसायचो कारण आमची उंची पण पुरायची नाही, आम्ही उड्या मारून ते पाणी हापसायचो. तर तेव्हा माझी आत्या अशी लांबून लक्ष ठेवून असायची कोणी शिवताय का. मग आम्ही माझ्या धाकट्याला उभं करायचो, आत्या दिसते का बघ रे. आणि मग आम्ही तिचा डोळा चुकून कोणी जरी शिवलं कारण आम्हाला चौघांनी काय एवढं काय, आम्ही एवढं कष्ट करून ते हापसून पाणी घेतलं आणि हे शिवलं म्हणून का ते ओतून द्यायचं. म्हणजे अशी ती जातपात अशी आहे. पण नशिबाने माझ्या वडिलांकडे, माझे वडील तर त्याच वातावरणात वाढलेत की ते शिक्षणासाठी बाहेर राहिले. म्हणजे वडिलांचे भाऊ मोठे आणि ते दोघं जण खूप जण एकत्र राहिले सातारला, ते शिक्षणासाठी राहिले. पण असं त्यांच्या घरातलं सोहळ्याचं वातावरण असून माझ्या वडिलांकडे काहीच आलं नाही. ते त्यांनी ते खूप देवदेव काय हां. आणि आमच्या घरात कधीच जातीबद्दल बोलणं पोफळीला कधीच व्हायचं नाही. आम्ही कुणाकडेही जायचो, कोणीही आमच्याकडेच, आम्ही कुणाकडेही जेवायचो. त्यामुळे मला एकदम 10वीत
फॉर्म लिहिताना असं जात अरे काय जात लिहायची. मग मी वडिलांना विचारलं काय म्हणजे ब्राह्मण एवढं मला ते गावाकडे ऐकून माहिती होतं, पण मग ते ब्राह्मणातली पोटजात लिहा वगैरे असं तसं. तर तेव्हा ते मला असं अरे बापरे म्हणजे हे सरकारी पण आहे इथे आपल्या असं लक्षात आलं की हे आपली जात सरकारपर्यंत पोचते आणि त्याला काहीतरी मग महत्त्व आहे. मुलींच्या बाबतीत वाढवताना काय केलंस तू? म्हणजे हा सगळा जो इम्पॅक्ट असतो ना एकूण आणि आता वैचारिक तुझी बरीच पुढे प्रगती झाली. हो हो. मुलींना वाढवताना काय काय केलं? मुलींना वाढवताना एकतर वाचन आणि मला एक असं जाणवलं की शिक्षण पद्धती आपली ती खूप चौकटबद्ध आहे. म्हणजे मला स्वतःला 7वी 6वीत असं वाटायचं मी का गणित शिकू, मला गणितात रस नाही. एक थोडंसं मला व्यवहार येईपर्यंत शिकेल, पण मला जर मराठी आवडतं आहे, मला इतिहास आवडतं आहे, मला भूगोल आवडतं आहे, भूगोलातले टुंड्रा प्रदेशचे लोक जीवन मला आवडतं, तर मला ते का नाही शिकायचं जास्त, त्याला मग त्याची पुस्तकं द्या मला, मी गणित का शिकायचं असे मला प्रश्न पडायचे. आणि ते तेव्हापासून पण ते व्यवस्थेनुसार मी आपलं पुढे BA MA मी हिंदी केलं आणि पुढचं शिक्षण मी म्हणजे सायकोलॉजीचं शिकत राहिले कारण ती मूळ आवडती आहे. मग मुलींच्या वेळेस मी विचार केला कारण मुली लहान असताना थोडंसं मुंबई, औरंगाबाद, पुणे असं 3 ठिकाणी झालं. मग धाकटी मुलगी सलग शिकली पण मोठ्या मुलीचं थोडं इकडे तिकडे झालं. मग ती आम्ही औरंगाबादमधनं पुण्यात आल्यानंतर ती मला मोठी मुलगी म्हणाली आई आता बाद झालं शाळा बदलणं आता मला जे आहे त्याच शाळेत ठेव. म्हणलं बरं ठीक आहे. मग आम्ही मुली लहान असताना अक्षरनंदनला आम्ही मुलाखत दिली होती, सिलेक्शन झालं मुलींचं आम्हाला पण ठेव. पण शाळा इतकी लांब होती माझ्या घरापासून आणि तेव्हा तशी तुटपून जे पैसे असायचे त्यामुळे मला इतके रिक्षाचे पैसे पण परवडणारे नव्हते. पण माझ्याकडे स्कूटी नव्हती की मी सोडीन म्हणलं तर. नंतर माझे सासू सासरे आणि आम्ही चौघं आम्ही एकत्र राहायचो आणि इंदुमती म्हणजे आजी सासूबाई त्या पण होत्या आणि दुर्दैवाने सासरे लवकर गेले पण इंदुमती होत्या त्याच्यानंतर 3-1 वर्ष. त्यामुळे माझ्या घरी येणारी माणसं ना म्हणजे माझ्या मुली लहान त्यामुळे मुलींच्या बरोबरचे मित्रमैत्रीण तो एक गट यायचा, त्यांचे आईवडील तरुण म्हणजे आमच्या बरोबरचे यायचे. सासूबाईच्या मधल्या वयातल्या एक 60-70च्या त्यांच्या मैत्रिणी यायच्या आणि आजी सासूबाई इंदुमतीच्या त्यामुळे ते 80-90च्या घरातले असा सगळा स्पॅन आमच्या घरी यायचा. त्यामुळे मुलींना माझ्या त्या खूप सोशल झाल्या की त्यांना आता असा प्रश्न येत नाही की ह्यांच्याशी ह्या आजोबांशी कसं बोलू काय असं. तर ते मला चांगलं वाटलं की त्यांची एक सोशल जडणघडण होणं, समाजाभिमुख त्यांनी होणं ह्या दृष्टीनं. मग शिक्षणाच्या बाबतीत मला असं वाटलं की हे खूप चौकटबद्ध आहे असं नाही पाहिजे आणि मुलांनी ना आनंदानं शिकलं पाहिजे असं मला वाटायचं. मग मी वाचायचे काय काय तर तेव्हाच मी मुंबईत असतानाच अक्षरनंदन शाळेबद्दल वाचला होता लेख. तेव्हा वर्षा सहस्त्रबुद्धे त्याच्या हेडमिस्ट्रेस होत्या. मग मी तो लेख वाचला ठेवला होता जपून आणि सौमित्राला म्हणलं आपल्या मुली अशा शाळेत गेल्या पाहिजेत. मग मोठी मुलगी असं म्हटल्यानंतर ती अशी जरा पठडीबद्दल नुमवी शाळेत वगैरे गेली. अक्षरनंदन लांब पडत होतं म्हणून नाही गेलं आणि आमच्या समोरचा एक मुलगा अक्षरनंदनमधले जात होता. मग त्याला विचारलं अरे तू जात होता ज्या छान शाळेत तर तू शाळा का सोडलीस. तो म्हणाला काकू शाळा खूप सुंदर आहे मला खूप आवडते पण मला बॅडमिंटन खेळायला जास्त आवडतं आणि माझा 2 तास जवळजवळ माझी रिक्षेत जातात. माझा बॅडमिंटन खेळायचा सगळा वेळ रिक्षेत जातो. मग मला तो पॉईंट एकदम वाटला की अरे हा वेळ खूप जातोय म्हणजे माझ्या मुली दुसरं काहीच करू शकणार नाहीत आणि त्या जर पाऊस पडला काही झालं आणायचं झालं तरी आपल्याला खूप लांब आणि अडचणीचं होईल. मग मी नाही मग नंतर रमेश पानसे सरांचं ना ग्राममंगल संस्था आहे त्यांचे काही वर्ग चालू होते सुट्टीचे तर तेव्हा मी मुलींना घेऊन स्वतः जाऊन बसायचे वर्गात आणि तेव्हा मला समजलं की गणित मराठी वगैरे शिकवायची पद्धत त्यांची वेगळी आणि गणितात जी शून्याची संकल्पना आहे तर ती संकल्पना मुलांना कळणं हे अमूर्त आहे ना. हे कळणं खूप कठीण आहे की हातचा आपल्याला मोठ्यांना सुद्धा अपूर्णांक कळत नाहीत आणि हातचा तर ह्या छोट्या मुलांना हातचा घेणं देणं कसं कळणार. तर मी सरांना सांगितलं सर माझी मोठी मुलगी तर आता 4थीच्या टप्प्यावर फार पुढे गेली आहे तशी पण माझी धाकटी मुलगी शाळेत जाण्याची अशा पहिलीत जाण्याच्या वयाची तुम्ही शाळा काढलीत तर मला प्लीज कळवा. म्हणाले हो चालेल नक्की कळवेल. मग त्यांनी शाळा त्यांनी सुरू केली. मग मला त्यांनी निरोप पाठवला. मग त्यांनी निरोप पाठवला तर मी त्यांना एकदा पुन्हा भेटायला गेले. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं आणि त्याच्यावर मी माझ्या धाकट्या मुलीला ॲडमिशन घेतली कारण एकतर पद्धत स्वतः बघितली होती त्यामुळे मी कन्व्हिन्स होते त्या पद्धतीला. शाळेला काही प्रमाण म्हणजे सरकारी मान्यता असं काही नव्हतं. 6-7 पालक आणि 7 मुलं होती शाळेत फक्त पहिल्यांदा. तर ते म्हणले हे बघ स्वाती तुझी मुलगी ना खूप शहाणी नाही झाली काय झाली पण
काही वेडीच जग बदलतात. ती चांगल्या अर्थानं वेडी होईल, तिचं वाईट काही होणार नाही नक्की. आणि माणूस होण्याच्या दृष्टीनं तिचा चांगला प्रवास सुरू होईल. तू विश्वास ठेव माझ्यावर. मी म्हणलं हो सर, मी स्वतः बसलेले आणि तुम्ही एक शिक्षणतज्ञात मी वाचलेलं आहे तुमचं सगळं, तर माझी तयारी. तुला तो जाणवला फरक? हो, मला चांगला जाणवला. हो हो, आभा धाकटीला. हां, आता मोठी मुलगी पठडीबद्ध शिकल्यामुळे आणि धाकटी मुलगी वेगळ्या तऱ्हेने शिकल्यामुळे ते कसं म्हणजे त्यांचे गुण कसे फ्लरिश झाले किंवा झाले नाहीत. आता मोठी मुलगी म्हणजे नाटकात काम बिम सुंदर करते, लिहिते पण चांगलं, पण तिला तो वावच नाही मिळाला की तिचा आवाज चांगला आहे, ती गाते पण चांगली, ती गाणं शिकलं तर हे सोडून दे मागे लागून सुद्धा, पण तिला एक मुळात गळ्याची देण आहे, गोड गळ्याची. पण ते तिचं काहीच फ्लरिश झालं नाही, कारण ती पठडीबद्ध शिकत नाही. तिला फार मैत्रिणी नाही झाल्या शाळेत, काही नाही. मग पुढे अगदी फार ती टुरिझम केलं तिनं, आर्किओलॉजी केलं, मग नंतर तिला पुढे मित्रमैत्रिणी मिळत गेले. पण धाकटीला कसं झालं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या शाळेत प्रयोगशील शाळा होती, त्यामुळे त्यांना मुलांना म्हणता यायचं की मला कंटाळा आला आहे इयत्ता अभ्यासाचा, किंवा मला झोपायचं आहे, मला खूप झोप आली, तर झोपू द्यायचं, किंवा मला आज 2 दिवस गणित करायचं नाही आहे, मग ठीक आहे पुढच्या आठवड्यात करशील का, ओके पुढच्या आठवड्यात करेन. मग तोपर्यंत मुलं एवढंच हां मला 2 दिले मला सवलत, आता मला काय हरकत नाही. मग जसं त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अभ्यास द्यायचे, की आभा मराठीमध्ये उत्तम होती, तर ती 7वीच्या टप्प्यात 10वीचं मराठी करायची समजा, पण गणितात ती 5वीतच होती असं. मग तिनं 8वी 9वीत आल्यानंतर ते सगळं 5वीपासूनचं गणित मेकअप केलं, आणि मग तिला आम्ही 10वीच्या टप्प्यावर म्हटलं की तुला पास झाली बास झाली, गणितात तू अगदी उत्तम मार्क पडेल असं काही नाही. आणि आमचं असं हे नव्हतं, कारण तिला असे जे क्लासेस लावतात तसे क्लासेस काही लावले नव्हते. तिच्या ज्या शिक्षिका होत्या लर्निंग होमच्या, त्याच शिकवायच्या, आणि मी फक्त तिला ती परीक्षा पद्धती माहिती नव्हती जो काही SSCची, म्हणून मग ती 17 नंबरचा फॉर्म घेऊन जे ड्रॉपआउट्स मुलांना किंवा शालाबाह्य मुलांना जो फॉर्म घेऊन बसवतात तसं तिला ते शिकवलं होतं. हां, त्याच्यात एक हे आहे सरकारचा नियम की 4थी ते 9वी मूल कुठेतरी ड्रॉपआउट दिसलं पाहिजे. त्यामुळे ही शाळा एका म्युन्सिपाल्टीच्या शाळेला जोडलेली होती, म्हणजे आमची मुलं तुमच्याकडे येऊन परीक्षा देतील, तुमच्या पट्ट्यावर दिसतील, आणि ती परीक्षा देऊन 7वी पास 4थी पास अशी दिसतील. मग तशी तिनं ती पट्ट्यावरती होती, 7वीची परीक्षा पास असं एक सर्टिफिकेट होतं आमच्या. त्या ह्याच्या आधारावर ती 10वीचा 17 नंबरचा फॉर्म ते भरू शकली. आणि म्हणजे मला तर एकदा वाटतं की तसं तरी का करावं. पण असू नये. हां, पण आता खूप गट दिसतात की जे पालक स्वतःच्या पद्धतीने शिकवतात. पुण्यासारख्या ठिकाणी हा अवेअरनेस खूप आहे, पण बहुसंख्य मुलं अजून त्या रॅट्रेस. हो, अगदी म्हणजे आईबापांचं एकच दैवत असतं की माझं मूल 10वीत उत्तम, 12वीत उत्तम, मग ते इंजिनियर, डॉक्टर आणि किंवा आर्किटेक्ट वगैरे असं, ते की ज्याच्यात नक्की पैसे मिळतील असं, म्हणजे पैसा मिळवणे भूक. मुलींबरोबरचं नातं कसं? माझं मुलीबरोबरचं नातं अतिशय उत्तम आहे. खूप छान आहे. हो, अगदी आणि मुलींचं नातं कसं आहे? वडिलांचं नातं मुलींचं नातं पण छान आहे. तू पालकनीतीत कधी होतीस? पालकनीती मासिक वाचत होते कायम. हो, आणि नंतर मी जशी पुण्याला आले आणि काकूमुळे जसं चळवळ वगैरे किंवा असं माहिती झालं, हळूहळू तिच्याकडे मिळून साऱ्या जणीचा अंक यायचा, मग तसं मला हळूहळू मिळून साऱ्या जणी इंट्रोड्यूस झालं. आणि मग नंतर नाही का काही वर्षांनी मग मी जाहिराती मिळवायचं या दृष्टीने मी मिळून साऱ्या जणीशी जोडले गेले. आणि मग मी विद्याताईंना जवळून बघितलं, तुला जवळून बघितलं, मग त्या चर्चेला यायचे, अक्षर. हो, त्या मी शब्दांकन करायचे, किंवा 1-2 वेळा मी पुस्तकांचं बद्दल लिहिलं असं. हां, मदत केली. हो, ते स्त्रीवृत्त. हां, किंवा पुरुष वाचमध्ये सुद्धा घेतल्यात मी. आपण 7 विवाह अभ्यास मंडळात काम करत होते ना काही दिवस? हो, बरोबर. मी 9 वर्ष जवळ तिथे व्हॉलंटिअर काम केलं. तेव्हा मी मिळून सरासरी याची सोडलेले होते. याच्यात मी लीला कुलकर्णी माझी मैत्रीण आहे घट्ट जवळची, तिच्यामुळे या कामात आले मी. तर जसं म्हणलं की आधी माझं नेहमीच एक गृहिणी आयुष्य चालू होतं, पण मला खूप निकट जाणवत होती की स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, आधी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि मग समाजासाठी वगैरे. आणि तेव्हा असंच म्हणजे की घरात वृद्ध होते, पण घरातल्या वृद्धांना सोडायचं, त्यांच्यावर अन्याय करायचा आणि बाहेर काम करायचं असं. मग मी माझा विचार केला की मी त्यांचं नीट करीन आधी, कारण त्यांच्या गोळ्यांचं हे चुकवायचं की त्यांना काय जे काही खाण्यापिणं वेळेवर द्यायचं नाही. आणि मग कारण घरात सामाजिक काम हे घरातूनच सुरू होतं, त्याच्यावर माझा पहिला विश्वास आहे. तर त्याच्यातनं पण दृश्य स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. त्याच्यातनं मग मी आठवड्यातनं गुरुवार आणि रविवार 7-7 विवाह अभ्यास म्हणजे असायचं, तर मी मोस्टली रविवारी जायचे.
तर तेव्हा तरुण लग्नेच्छुक मुलं मुली आपल्या प्लॅटफॉर्मवर यायचे. खूप चांगला प्लॅटफॉर्म होता तो. तर तेव्हा असं खूप तीव्रतेनं जाणवायचं की आपल्याकडे भारतासारख्या देशात म्हणजे कुटुंब व्यवस्था आपली अजूनही चांगली सबळ आहे. त्याचे नक्की फायदे आहेत, काही प्रश्नच नाही. परंतु आपल्याकडे पालकसत्ता इतकी तीव्र आहे की अजूनही पालक तो मुलगा किती उत्तम शिकला, तो बीटेक आहे, उत्तम इंजिनियर डॉक्टर, तर सुद्धा ना आपल्याकडे असं असतं की एकदम ते लग्नाच्या ह्याच्यात आले ना की लग्नाला एलिजिबल की मग ते लग्नाचा विचार करतात. पण तोपर्यंत आपल्याकडे कसं असतं की कुठेच काही शिकवलं जात नाही. सहजीवन म्हणजे काय, आपण ते आजूबाजूला माझ्या आई वडिलांचं, माझ्या काका काकूंचं, माझ्या आई वडिलांच्या मित्रमंडळींचं बघूनच आपण काहीतरी टिपत असतो आणि मग माझं असं पाहिजे असं आपण काहीतरी आपला एक विचार असतो. तर ते मला इतकं जाणवतं की मुलं इतकी शिकतात, फी भरतात. आता हल्ली Shaadi.com, मॅट्रिमनी अनेक साईट्स आहेत त्याच्यावर, पण ते मी लग्न का करायचं इथपासून ते काहीच विचार करत नाही. त्यामुळे मी जेव्हा आज विवाहपूर्व समुपदेशन करते किंवा रिलेशनशिपमधलं, तेव्हा पहिला हा प्रश्न विचारते, तुला लग्न का करायचंय? आणि त्याच्यामध्ये ती मुलांना काहीच काही विचार केला नसतो. पुढच्या अनेक आपण जो फॉर्म केलेला होता 7-7चा, तो इतका सुंदर फॉर्म आहे की त्याचा एक सांगाडा म्हणून जरी वापरला मुलांनी आणि त्याचा विचार केला तरी मुलांना खूप उपयोग होईल त्याचा. आणि अशी वेगवेगळे हे आहेत म्हणजे की पैसे आहेत, हौस आहे. आता हौसेला काही मोल नसतं. मग प्री वेडिंग शूटवर इतके पैसे खर्च की एखाद्या गरीबाची 10 लग्न होतील सहज त्याच्यामध्ये. आणि नाहीतर मग काही थोडी विचारपूर्वक करणारी आहेत की बाबा नाही कमी नको. प्रश्न तुमच्याकडे किती पैसा, असं असतं की अरे लग्न आहे तर त्या निमित्तानं आपण संबंधात लोकांना बोलवतो, त्या निमित्तानं नातेवाईक भेटतात, मान्य आहे एकदम. पण तुम्ही किती खर्च करायचा आणि बरं तो ज्याच्यासाठी आपण ते सगळं करायचं त्या नात्याच्या बांधणीचं काय, हा बांधणीचा विचार कोणीही करत नाही. आणि त्यामुळे मला त्याच्यात असं सांगावं असं वाटतं की मुलांनी हा विचार मी लग्न का करायचं अजूनही करत नाहीयेत मुलं विचार नाही. शहरात जरा आता मी FPA मध्ये जे काम करत होते त्यानिमित्तानं मी गावांशी जोडली गेले आणि खूप गावांमधला अनुभव आला. तर आपल्या पुण्यापासून एक 40 किलोमीटरच्या पुढे गावं सुरू होतात, पिरंगुट वगैरे. तिथपासूनचं लोकजीवन वेगळं आहे आणि शहरी जीवन वेगळं आहे. आणि तो इतका फरक आहे की तिथे खूपच अवकाश म्हणजे तिथे ते लग्न आईबाप रूम काढतील पण ते करून टाकतील लग्न. मुलीला ते त्या बाईला जर मुलीच झाल्या तर तिला स्वतःचा से नाहीये, तिला हे माहित नाही हे गर्भाशय माझ्या गर्भात मूल कधी होऊ द्यायचं आणि किती होऊ द्यायचं हे वेगळं ठरवायचं हे तिला अजूनही माहिती नाहीये. तिला समाजाचा रेटा ते करू देत नाही आणि तिला तो स्वतः पण विचार म्हणजे तिला स्वतःला त्रास होत असतो ना तिच्या शरीराला, पण ते अजून तिला ते म्हणता येत नाही की अरे मी 2च मुलं होऊ देणार, तर भले मुलीच असू देत. काही काही जण मुळात शहाणी असणारी माणसं पण असतात ती शिकली नाही पण शहाणी आहे अशी, पण ती असं करतात विचार. पण आणि शहरी भागात असं एकदम एक वेगळं चित्र दिसतं की मुलींना मग त्या इतक्या एककल्लीपणानं विचार करतात. असं 1% असेल पण ते आहे की हेच पाहिजे आणि एक म्हणजे कार पाहिजे, स्वतःचा पाहिजे. आता तिशीत मुलगा आहे तर कसं प्रत्येकाकडे असेल एवढं. नंबर 1ची गोष्ट. नंबर 2ची गोष्ट, आता मागच्या वेळेस मी चहा पोहे केले होते, आता तुझी पाहिजे तर तू करायचं. म्हणजे तेव्हा माझं म्हणणं तुम्ही माणूस म्हणून विचार करा. आता तो कोणी तो बाहेर त्या दोघांपैकी कोण दमून आलाय ना आता, तर त्याला थोडंसं आता विश्रांती घेऊ दे, तर तू कर ते. म्हणजे मी दमले का तो दमले एक माणूस म्हणून विचार करत होता. मग तिथे तुम्ही खूप तो म्हणजे त्यांनी स्त्रीवादाचा अर्थ काहीतरी वेगळाच घेतलेला असं जाणवतं मला. म्हणजे आपल्याला जे मानवतावादाकडे जायचं ना की माणूस म्हणून आधी बघा, तर ते डावललं जातं, मागे जातं. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या रेट्यामध्ये म्हणजे जगरहाटीच्या की असं सुद्धा होणार आणि तो चेंज होत असताना काही होणार आणि मग ते ओल्या म्हणतो ना की सुक्यावर ओलं पण जळलं तसं ते आहे. पण मला असं वाटतं की थोडंसं सजगतेनं मुलींनी सुद्धा विचार करा की आपण माणूस म्हणून ओके कोणी काय करायची तुम्ही आधी करून घ्या बांधणी कामाची ठरवा, पण त्या क्षणाला बाबा ते तो माणूस सगळं तर तू नंतर तू दमलीस तुझ्या पायीच्या वेळेस तुला तुझं बाळणा नसताना
तो करेल. विश्वास हां, आता हे तू म्हणत असताना मला नेहमीचा हा प्रश्न असतो की माणूस म्हणून तिने विचार करावा हे बरोबर आहे, पण तो माणूस म्हणून तिचा विचार करत असतो का? आणि म्हणजे तो बऱ्याच वेळेला न करताना सुद्धा दिसतो. हो, बऱ्याच वेळा दिसतो, पण जिथं काही 1% दिसतं की पुरुष बदललाय, तो करतोय अगदी, की त्याने सुद्धा असे मी उदाहरण दोन बघितले की आम्ही आपण सातच्या प्लॅटफॉर्म ज्या मुलाखती घ्यायचो जोडप्याच्या, तर त्याच्यात त्याने बॅकसीट घेतलेली आहे, त्याने नोकरी सोडली, तो पूर्ण घरकाम बाळ बघणं हे करतो आहे. तर अशा वेळेस मग काही हरकत नाही. म्हणजे आपण पारंपरिक म्हणतो की पुरुषाने पैसे कमवण्याचं, तसं ती स्त्री करते त्या घरामध्ये. ते चित्र बदललेलं आहे त्यांच्या घरापुरतं. अशी खूप कमी घर आहेत, पण आहेत अशी. पण मग तिथे तुम्ही आलात ना त्या सगळ्या टप्प्यात, पण मग आता तुम्ही मानव विचार. मला अजून एक मगाशी आपला बोलताना हा मुद्दा राहिला होता की गृहिणी असली की ती म्हणते की मी काहीच करत नाही, आणि लोकांना पण वाटतं की काहीच करत नाही. त्याच्यावर तुझं काय म्हणते, कारण तू काही काळ गृहिणी होतीस. हो, म्हणजे मी बऱ्यापैकी काळ गृहिणी होते. मी नोकरी केली, पण ती अशी काही सरकारी नोकरी होती किंवा हँडसम पगार असं काही नव्हतं. त्यामुळे माझा नवरा जास्ती पैसे कमवतोय आणि त्यामुळे तो जास्ती करून प्रोव्हायडर राहिला, ब्रेड विनर राहिला, आणि मी बॅकसीटवर राहिले. तर मला असं जाणवतं की नॉट ओनली मी प्रतिकात्मक घेतलं एक सगळ्या गृहिणीचं. तर गृहिणी ती काम करते, काय घरीच असते ना, हे जे काही वाक्य बोललं जातं ते इतकं अपमानास्पद आहे. कारण त्या कुठल्या कामाचं काही मूल्यच नाही आपल्याकडे. दुसरी गोष्ट अशी की तिला सन्मान मिळत नाही. म्हणजे मी असे खूप अपमान मी स्वतः सहन केलेले आहेत, त्याच्यातनं गेलेली. म्हणजे मला जरी तर नशिबाने मुलं चांगली झाली, ती चांगली शिकली, मला बाकीचं सुद्धा घर परिवार चांगला मिळाला, पण तरी सुद्धा हे जे असे अपमान असतात किंवा आड बाजूनं बोलणं किंवा असं बोललं जातं बायका काय चांगले नवरा पेटवतात म्हणजे मुली, आणि मग मस्त निवांत दुपारी टीव्ही बघत तांगड्यावर बसून बसतात. अरे तसं असतील सुद्धा काही, पण ज्या गृहिणी असतात ना खरोखर, की ज्या नवऱ्या डबा करून देतात आणि सगळ्यांची दुखणी काढतात, आलं गेलं सांभाळतात वगैरे, तर ते काम आहे ना. ॲटलिस्ट तुमची वेळ, शक्ती, एनर्जी सगळं जातं ना तुमचं वर. म्हणजे मलाही असं कळलं ना की अरे आपण 50 कशी पार केली, काय म्हणजे आपल्याला काय पण मिळवलं, आपण काय राहिलं आपलं करायचं असं. मग ते जर मला जर ती एनर्जी मिळाली असती तर मी अजून काय करू शकले असते, असं होतं. पण तरी मला माझ्या नशिबाने चांगली लोक असं मिळालं, पण असं खूप गृहिणी आहेत. म्हणजे आता पण थोडासा याच्यात बदल झालाय असं वाटतं का, की गृहिणी नाही म्हणजे चळवळीच्या रेट्याने म्हणा हे सतत बोललं जाणं, आणि आता एकूण स्केअरसिटी पण असते ना बऱ्याच वेळेला, की असं बायका नीट करणारे किंवा सगळ्यात नोकरी करायला लागल्या आता घराकडे दुर्लक्ष वगैरे वगैरे, अशा याच्यातून गृहिणीला सन्मान मिळणं, मुलांनी सुद्धा मान्य करणं की आई आमची असते त्याच्यामुळे आम्ही, असं वाटतंय तुला बदल होतोय? बदल होतोय, पण तो फार कमी होतोय. आणि जे होतंय ना शहरी भागात, ते आपलं भवितव्य चांगलं असणं, मुलांना चांगलं उत्तम भवितव्य मिळणं, या दृष्टीनं त्या रेट्यानं दोघी नोकरी करणं असं होत आहे. ते चूक बरोबर असं काही नाहीये, तो काळाचा एक रेटा आहे, त्याशिवाय ठीक आहे. परंतु त्याच्यामध्ये गृहिणीच्या मधल्यामध्ये अपमानित जातात किंवा त्यांना त्यांचं काहीच काम नाहीये असं जे जात होतं, ते मला त्याच्यासाठी मला फार वाईट वाटतं. पण म्हणजे ते अजून कमी झाले असं वाटत नाही? ते उलट ज्या करिअर करणाऱ्या स्त्री आहेत त्यांच्याकडून उलट दुहेरी अपेक्षा केली जाते की त्यांनी पैसे तर कमवायचे, पण त्यांचे सणवार वगैरे पण सांभाळायचे. असं म्हणजे मला सणाच्या वेळेस असं खूप तीव्रतेनं चित्र दिसतं की काही बायका असतात उत्साही, त्यांना स्वतः ते हौस असते, ते ठीक आहे की त्यांना उत्साही दांडगा आणि त्यांची एनर्जी पुरेशी त्यांना पुरते. पण काही बायकांना नाही करायचं ते, आणि त्यांना ते केवळ माझ्या घरी ती देवी काही येते म्हणजे देवी बसते, गौरी येते वगैरे, आणि त्याच्यामुळे मग ते लोक येतात जेवायला, त्या हे असतात काय म्हणतात त्याला, मेहून घालतात, जे काही असतात पारंपरिक पद्धती. त्याच्यात म्हणजे काही बायका म्हणून ताई माझ्या अंगावर काटा येतो सणाला, किंवा मग इतक्या सगळ्यांचं करायला लागेल आता तिला, त्यामुळे त्यांच्या अंगावर काटा येतो आणि ते कोणीच असं विचारलं. त्यांना वाटतं की काय आपल्याला खायला मिळतं सगळ्यांना, तिला सुद्धा मिळतं, त्यानिमित्त आम्ही तिला साडी पण घेतो छानशी. सौमित्रचं किती म्हणजे त्याचंही किती मत आहे की सामाजिक काम करावं? हो, त्याला त्याची गरज जाणवते खूप. आणि मला असं कधी झालं नाही, म्हणजे असं म्हणतात मी स्त्रीवृत्तासाठी काम केलं मंगला मॅडम, सामंत मॅडम बरोबर. तर आता कुठलीही सामाजिक संस्था ही हँडसम पैसे देऊ शकत नाही, हे आपल्याला माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे हे जागतिक सत्य आहे. तर त्यामुळे असं काही मी पैशासाठी करतो
ते भागच नाही. हां, जे काही मला थोडेफार मानधन आपण म्हणूया, मानधन या स्वरूपात पैसे मिळाले. पण मला घरी कोणी असं म्हणलं नाही, तू जाऊ का जातेस, तू का वेळ 4 तास घालवतेस, त्याच्यातनं पैसे तर काही मिळत नाही, असं कोणी मला म्हणलं नाही. मी वाचण्याला, माझ्या लिखाणाला प्रोत्साहन मिळालं माझ्या घरी. त्यामुळे मी मंगलाताईंबरोबर ते स्त्रीवृत्तचे आम्ही अंक लिहायचो. मग तेव्हा सुद्धा आम्ही कमी तिथं आम्ही अंक काढताना तुला माहितीच आहे की नाही आलं लेखकाचं की आपण लिहायचं. मग तेव्हा आम्ही एक खूप छान प्रकल्प केला होता, तो मला सांगायला आवडेल. त्या आम्ही नागरिकशास्त्र लिहित होतो की खरा नागरिक कसा असावा आणि आपण घरातनंच नागरिक कसा करू शकतो. म्हणजे छोट्या सवयी की मुलाला सुद्धा मुलीची कामं सांगणं, मुलाने सुद्धा भाजी चिरणं, मुलाने ताक करणं असं, आणि मुलीने सुद्धा बाबा बल्ब लावायची हे करणं. आता अगदी असं भेदभेद, हां तू हे केलंच पाहिजे असं नाही, परंतु त्यांना थोडं हां सरमिसळ आणि खूप सटली त्यांना कळलं ते. हां, आधी असे आपण ते पट्टी मारून असं करू नाही शकत. हळूहळू त्यांना नकळ, आणि मुलं इतकी घेणारी असतात की त्याच्या नकळत त्यांना कळतं, हे होऊन जातं. आणि उलट माझं म्हणणं सोपं आहे 5-6 वर्षाच्या मुलाला, कारण तो अगदी हे तो बंचुका नसतो, तो घ्यायला तयार असतो. आपण ते टाकू ते झिरपत असतं. त्यामुळे आणि मग हे जे काही रॅट रेस आहे त्याच्यामध्ये मग म्हणजे मला अशी 3 वेगवेगळी चित्र दिसतात की खूप श्रीमंत आहे, त्यांना काहीच पडलेलं नाही, कारण पैशाने त्यांचं सगळं सोपं होऊन जातं. मध्यमवर्गीयातलं जी माणसं आहेत, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय, तर त्या आणि गरीब लोकांना, वस्तीतल्या लोकांना, झोपडपट्टीच्या लोकांना पोटासाठीच पळायला लागतं. त्यामुळे त्यांना त्याचं त्यांना करायलाच लागतं, आपल्या पोटासाठी पळायलाच लागतं. राहिला मध्यमवर्गीय की जो विचार करू शकतो, ज्याचं पोट भरलेलं आहे. पण त्याच्यामध्ये मला मध्यम वर्गात उच्च मध्यम वर्गात आणि मध्य वर्गात खूप उदासीनता दिसते आणि मला फार वाईट वाटतं की आत्ता जरा वाढते जास्त. हां, म्हणजे ते पालक कुठलेही, म्हणजे आत्ता मी माझ्या मुलीच्या वयाचं समजा 30-35चे पालक असतील तर ते बघते, तर ते मुलासाठी सगळं करतील. अगदी मुलाला चांगलं शिकवते, त्यानं चांगल्या शाळेत शिकावं म्हणून स्वतः हे करून 12-12 तासाची नोकरी स्वीकारतील, काय तिथे कष्ट खूप करतील. पण असं म्हणणार नाहीत की अरे मी मुलाबरोबर जास्त वेळ कसा घालवीन, त्याची ही वर्ष महत्त्वाची आहेत, घडणीची आहेत आणि मला त्याच्यातलं काहीतरी कळेल. कारण मी मुलाबरोबर राहिले, माझा अनुभव असा आहे की आपण मुलांबरोबर राहिलं तरीसुद्धा आपल्या फ्रेश राहतो आणि कळतं की अरे तो कशात, म्हणजे त्याला कशानं छान वाटतंय, कशाने त्याला वाईट वाटतंय असं आपल्याला कळतं त्याच्यातलं. नाहीतर कसं सरधोपट आला, त्याला दप्तर टाकलं, खायला प्यायला घातलं. बरं मध्यम वर्गात, उच्च मध्यम वर्गात खाण्यापिण्याची ददत नसते, प्रश्नच नसतो. मग त्याला ह्या क्लासला टाकलं, त्या क्लासला, म्हणजे ते क्लासमध्ये टाकायचं. ते मूल इतकं दमतं की त्याला काही स्पेसच राहतं, म्हणजे ते इतकं असं मलूल होऊन गेलेलं असतं. आणि मला असं वाटतं की त्या मुलाच्या आत्ताच त्याच्या 5-6 वर्षाच्या वयात त्याच्या मलूलतेचा, त्याच्या उदासीनतेचा तुम्ही विचार करणार की नाही आणि कधी करणार तुम्ही विचार. आणि मग दोघांनी कुणी असो, तो नवरा किंवा बायको, कुणीही समजा थोडीशी बॅकसीट घेतली काही वर्ष आणि थोडे कमी पैसे मिळवले तर काय बिघडलं म्हणजे एवढं. कारण का सारखेच आपल्याला 2-2 लाख मिळवायला पाहिजे तसं जरुरी नाही आहे. कारण पैसे काय, गरजा किती, आणि आपली हाव किती, गरजा किती, आपण चैनीकडे कधी जातो. आणि मग खरं म्हणजे त्या मुलाला ना वाटी चमचा सुद्धा चालतो खेळायला. मग त्याला ते मोठी खरी ती छोटी बाईक बिक मिळते ना हल्ली मुलांची, ती हवीच असते असं नाही आहे. पण आणि मग ते तुम्ही मग ते असं करणार का की त्याला मोठ्या महागड्या वस्तू घेऊन देणार आणि मग इकडे असं तुम्ही कॉम्पन्सेशन मरते. आणि त्यांना असं वाटतं की आपण कॉम्पन्सेशन करतो. एकदा त्याला मॉलमध्ये नेलं रविवारी, अरे नाही आहे ना तसं, त्याला मातीत खेळू द्या, गावाकडे न्या त्याला. मग अगदी नाही माझ्या धाकट्या मुलीनं लग्न ठरलं तिचं, त्यामुळे तिचं लग्न झालं. मोठ्या मुलीचं नाही ठरलेलं, मोठी मुलगी आहे, तिचं लग्न व्हायचं. जावयाबरोबर नातं छान आहे. आणि आम्ही अर्थातच जात वगैरे की काहीच विषय आलाच नाही, काही नाही आहे. त्यामुळे त्यांचं तो लँडस्केप आर्किटेक्ट आहे, पण तो लिहितो चांगलं. आणि त्यांचं लग्न त्याच्या ह्याच्यात दिग्दर्शनातच निर्माण झालं. तो एक नाटक दिग्दर्शित करत होता आणि माझी मुलगी त्याच्या नाटकाला म्युझिक देणार होते. ते नाटक दुर्दैवाने उभं नाही ना. आभा माझी धाकटी मुलगी म्युझिशियन आहे, पूर्ण वेळ संगीतकार म्हणून काम करते, आणि मोठी मुलगी आर्किओलॉजिस्ट आहे.
बेत आहे. आता बेत म्हणजे मला असं वाटतं की मध्यम वर्गातल्या जागं करणं. हां, जागं व्हावं त्यांनी, जागं करावं त्यांना. आता आपल्याकडे मदतनीस बायका येतात, हो, त्यांचं हो, मला अतिशय कौतुक वाटतं. हो. त्या आहेत म्हणून मी सुद्धा काही लिखाण Correct, करणं, correct. वाचन हो. आपण करू शकतो. त्या आधारस्तंभ आहेत आपल्या. हो. त्या आणि त्या ज्या लढाया लढतात ना, त्याला खूप ताकद लागते खरंच. आणि मी त्यांच्याकडून शिकते. हो. आता माझ्याकडे एक आभाच्या जन्माच्या आधीपासून काम करणारे मावशी आहेत आमच्याकडे, हो. गंगा मावशी म्हणून. गंगा मावशी इतक्या सुसंस्कृत आणि इतक्या छान आहेत ना, चांगले आहेत. म्हणजे आमच्या घरातलाच एक त्या भाग आहेत अगदी. आणि त्या त्यांच्या सुनेशी इतकं छान वागतात. म्हणजे त्या म्हणतात नाही मला 2 मुलगेच आहेत. मला मुलगी असती तर विचार केला असता ना मुलीचा, मुलीसारखी. आणि मुलीसारखी असं म्हणताना म्हणत नाहीत की ताई काय म्हणतील मला, असं नाही, स्ट्रॅटेजिकली नाही. खरंच त्या तसं वागतात. कारण आमच्या रोजची बोलचाल असते ना, त्याच्यातनं कळतं ना की असं तसं. आणि मग माझ्याकडे आणखी एक स्वाती म्हणून अशी अधेमध्ये कधी स्वच्छतेच्या मदतीला वगैरे येते. आणि स्वयंपाकाला माझ्या पायाचं ॲक्सिडेंट झाल्यापासून स्वयंपाकाला मी एक अर्चना म्हणून आहे. मग त्यांच्याशी मी बोलत असते. अर्चना फार बोलकी नाही आहे, पण स्वाती तशी बोलकी आहे. मग तिच्याशी मी बोलते आणि मला तिच्याकडे बघून, आमच्या मावशीकडे बघून असं वाटतं की ज्यांना काउन्सिलरकडे जाता येत नाही, पण त्यांचे प्रश्न आहेत, अशांसाठी आपण एक कोपरा निर्माण करावा. तर तो मी माझ्या घरातनं निर्माण केला आहे. मग मी आभाकडे गेले, कुणाकडे गेले की त्यांच्याकडच्या मावशींशी बोलते. आणि मग ऐकूया बोलूया असा एक त्यांच्यासाठी कट्टा सुरू करावा, हे काम वाढवावं भविष्यात, असं मला खूप वाटतं. फार शुभेच्छा. मस्त वाटलं गप्पा. हो. खूप धन्यवाद. हां. आणि आमचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून सार्वजनिकचं YouTube चॅनल सबस्क्राईब. थँक्यू. जय.